बॉर्डर गावस्कर मालिकेतील अखेरची सिडनी कसोटी रंगतदार स्थितीमध्ये आलेली आहे। ऋषभ पंतच्या 61 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाने 145 धावांची आघाडी घेतलेली आहे। आता रवींद्र जडेजा तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत ही आघाडी किती वाढवतो याची उत्सुकता आहे। पहिल्या डावात 185 धावांवर ऑल आउट झालेल्या टीम इंडियाला दिलासा दिलाय तो भारताच्या गोलंदाजांनी। ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनाही मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं। भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिलाच डाव 181 धावांवर आटोपला। टीम इंडियाला अवघ्या 4 धावांची आघाडी मिळाली। दुसऱ्या डावात टीम इंडियानं सावध सुरुवात केली, मात्र जयस्वाल, के.एल. राहुल, विराट कोहली आणि शुभमन गिल हे आघाडीचे 4 फलंदाज मोठी खेळी न करताच तंबूत परतले। मात्र त्यानंतर ऋषभ पंतच्या खेळीमुळे टीम इंडियाच्या या कसोटीतील आशा कायम राहिल्या। ऋषभ पंत 61 धावा काढून तंबूत परतला। टीम इंडियानं 6 गडी गमवून 141 धावा केल्यात। आता रवींद्र जडेजा तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन भारतीय संघाची आघाडी आणखी किती धावा करते याची उत्सुकता आहे। एकूणच सिडनी कसोटी रंगतदार अवस्थेत आली आहे।